नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगत होते की खेलो इंडिया गेम्सवर मी एक विस्तृत स्वरूपात व्हिडिओ आणेल. ठीक आहे, तर तोच व्हिडिओ मी आज आणत आहे. तर जे कोणी आधीपासून फॉलो करत आहे की शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून एक 5 ते 7 लेक्चर्सच्या माध्यमातून मी काय केलं, खेलो इंडिया गेम्स जे आहे वर्ष 2025 मध्ये झालेले ते सगळे मी तुमचे छोट्या छोट्या अशा व्हिडिओजच्या फॉर्मॅटमधून लक्षात कसे ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी तुम्हाला सांगत होते की मी एक लॉंग व्हिडिओ आणेल. बरं, मग आपण बघणार काय आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा की खेलो इंडिया गेम्स याच्या मागची हिस्ट्री काय आहे, त्याच्यानंतर त्याचे उद्देश काय आहेत, त्यानंतर मग आपण एक एक गेम जो आहे तो इन डिटेल बघू. याच्यात जेवढे काय हे बघा, आता हे जे तुम्हाला थंबनेल दिसतंय त्याच्यात बघा काय काय दिलंय मी वर्ष 2025 मध्ये झालेले सर्व खेलो इंडिया गेम्स या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. येणाऱ्या कंबाईन गटक पूर्व तसेच इतर सर्व सरळ सेवेच्या परीक्षांसाठी हे 100% उपयुक्त आहे, कारण सगळे गेम्स जे आहेत ते तुमचे एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. त्याच्यानंतर बघा यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स, वॉटर गेम्स, विंटर गेम्स, पॅरा गेम्स हे सगळे. त्याच्यानंतर या सगळ्यांचे मॅस्कॉट, जसे काही मॅस्कॉट मी इथे दिलेले आहेत. हा आहे गजसिंह, हा आहे शिन ए शे जो विंटर गेम्सचा काय आहे मॅस्कॉट आहे, आणि ही आहे चिमणी जिचं नाव आहे उज्ज्वला. कळतंय तुम्हाला? तर ही उज्ज्वला कशाची आहे मॅस्कॉट, तर पॅरा गेम्सची आहे. तर मग यांना ही चिमणी म्हणजे काय, ही चपळतेचं प्रतीक आहे. दिल्लीचं जो स्टेट बर्ड आहे ती एक हाऊस स्पॅरो आहे, तर त्या हाऊस स्पॅरोवर आधारित ही थीम आहे. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने हे सगळं बघायचं आहे. आता हा मॅस्कॉट दिसतो याचं नाव आहे गजसिंह. गज म्हणजे हत्ती आणि सिंह म्हणजे सिंह. मग हा बिहारमध्ये जे यूथ गेम्स झाले त्याचं मॅस्कॉट हा आहे. ठीक आहे, मग हा काय रिप्रेझेंट करतो, तर हा रिप्रेझेंट करतो की हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस. हा कोण आहे, शिन ए शे म्हणजे हा कोण आहे, लिओपर्ड, स्नो लिओपर्ड आहे तो, जो विंटर गेम्सचा मॅस्कॉट आहे. तर मग आपल्याला ह्या पद्धतीने हे सगळं ट्रिक्सच्या स्वरूपात पण बघायचं आहे आणि पूर्ण हे गेम्स पण आपल्याला बघून घ्यायचे आहे. कळतं आहेत, हे सगळे गेम्स आपल्याला खूप व्यवस्थित पद्धतीने बघायचे आहेत. तर बघा, आता मी तुम्हाला सांगते की आपण कशा पद्धतीने पुढे पुढे वाटचाल करणार आहोत. तर हे एक झालं, हे मग तुम्हाला एक सांगायचं होतं. त्याच्यानंतर सेपरेट आपण सगळे गेम्स बघूया आणि त्याच्यानंतर मी एक चार्ट बनवलेला आहे, जे चार्टचं PDF मी तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देईल. ठीक आहे, हे चार्ट जो आहे मी हे बघा, आता हा तुम्हाला मोठा चार्ट आहे, झूम आउट केल्यानंतर व्यवस्थित दिसेल. पण हा जो चार्ट आहे ज्याच्यात मी काय केलं आहे बघा, कोणत्या महिन्यात झाले त्यानुसार, नंतर त्या खेळांची नावं कोणत्या ठिकाणी झाले, त्याच्यानंतर क्रमांक कितव्या क्रमांकाचे होते, त्याच्यानंतर बोधचिन्ह जे आता मी तुम्हाला सांगितलं, शिन ए शे, उज्ज्वला, गजसिंह, डॉल्फिन, नंतर हिमालयन किंगफिशर आणि खम्मगनी. नंतर सुरुवात त्यांची कधी झाली, प्रथम कोण आलं प्रत्येक गेममध्ये, आणि महाराष्ट्राचा सेपरेट क्रमांक काय आहे, हे सगळं मी तुम्हाला ह्या चार्ट थ्रू करून घेणार आहे. आणि ह्या चार्टची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करते टेलिग्रामला. म्हणजे एकदा तुम्ही हे लेक्चर बघितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे, तर बघा आपण आता आपल्या मेन व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, जी खेलो इंडिया गेम्सची जी हिस्ट्री आहे ती आपण आधी बघून घेऊ. तर लॉन्चिंग इयर काय होतं ह्या खेलो इंडिया गेम्सचं, तर 2017-18. तर हे जे गेम्स होते हे स्कूल गेम्स म्हणून स्टार्ट करण्यात आले होते. स्कूल गेम्स. मग त्याच्यानंतर 1 वर्ष ते स्कूल गेम्स म्हणून खेळले गेले, नंतर त्यांचं नाव काय करण्यात आलं, यूथ गेम्स. ठीक आहे, यूथ गेम्स करण्यात आले. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू काय झालं की प्रत्येक याच्यात काय म्हणता, प्रत्येक याच्यात विंटर गेम्स, वॉटर गेम्स, बीच गेम्स असे हळूहळू युनिव्हर्सिटी गेम्स चालू करण्यात आले. ठीक आहे, तर खेलो इंडियाची हिस्ट्री काय आहे, तर लॉन्चिंग इयर आहे 2017-18. मिनिस्ट्री कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, आणि कोणत्या 3 योजनांचं मर्जर करून खेलो इंडिया ही स्कीम किंवा प्रोग्राम राबवण्यात आला आहे, तर बघा, राजीव गांधी खेल अभियान, राजीव गांधी खेल अभियान, नंतर अर्बन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, आणि त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च स्कीम. मी तुम्हाला दाखवते याचं हे काय आहे,
सोर्स काय आहे तर हे बघा, हा PIBचा हा जो सोर्स आहे ना, हे बघा PIBचा हा सोर्स आहे आणि त्याच्यात हे जे 3 तुम्हाला स्कीम दिसत आहेत, ह्या स्कीम त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच स्कीम मी इथे लिहिलेल्या आहेत. तर आपल्याला थोडे इन डिटेल माहिती असायला पाहिजे की आता हा व्हिडिओ सगळ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? राज्यसेवेच्या दृष्टीने पण, सरळ सेवेच्या दृष्टीने पण, कारण राज्यसेवा झाली डिस्क्रिप्टिव्ह, थोडी हिस्ट्री माहिती पाहिजे, कंबाईन, सरळ सेवा सगळ्या एक्झामच्या दृष्टीने माहिती पाहिजे. ठीक आहे, तर हे आहे तुम्हाला मी इथे दिलेलं आहे, त्याचा सोर्स दिलेला आहे. आता आपण पुढे ही गोष्ट पाठ करू की ह्या ज्या गेम्स आहे हे पाठ कसे करायचे. ठीक आहे, आता ज्यांना असे छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये ऐकायचं असेल त्यांनी माझ्या त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि ते व्हिडिओ सगळे ऐकून घ्या आणि तिथल्याच गोष्टी मी इथे थोड्याशा विस्तृत स्वरूपात करून तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मला तुम्हाला सांगायचं काय आहे, हे गेम्स आता कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे खेळल्या जातात ते आपण थोडक्यात बघूया. तर बघा, लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ह्या पद्धतीने ठेवा की बघा, यूथ असतात, यूथच कुठे जातात? युनिव्हर्सिटीमध्ये जातात. यूथ असतात, यूथच कुठे जातात? युनिव्हर्सिटीमध्ये जातात. मग 2 गेम लक्षात राहतील, यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स. त्याच्यानंतर यूथच कुठे जातात फिरायला? बीचेसवर जातात. मग बीच गेम्स. बीच कुठे असतो? जिथे वॉटर असतं, समुद्राच्या किनारी बीचेस असतात ना, मग बीच कुठे असतो? वॉटरच्या ठिकाणी. मग लक्षात राहतील यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स, वॉटर गेम्स. आणि बीचेसवर आपण कधी जातो मोस्ट ऑफ टाईम? तर आपण हिवाळ्यात जातो. उन्हाळ्यात का नाही जात? कारण तिथे दमट वातावरण असतं आणि दमट वातावरणाने अजून तिथे गरम होईल, त्यामुळे मोस्ट ऑफ टाईम कधी जातो? विंटरमध्ये जातो. मग लक्षात राहील विंटर गेम्स. आणि मग एक शेवटी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील पॅरा गेम्स. तर अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवा, राहतील तुमच्या लक्षात. काय काय सांगितलं? यूथ युनिव्हर्सिटीमध्ये जातात, नंतर यूथच बीचेसवर जातात, यूथच मग बीच कुठे असतो? बीच वॉटरच्या ठिकाणी असतो. आणि आपण बीचेसवर मोस्ट ऑफ कधी जातो? विंटरमध्ये जातो. आणि एक लक्षात ठेवायचं पॅरा गेम्स. तर अशा पद्धतीने आपले याचे जे कॅटेगरी आहे ह्या लक्षात राहिलेल्या आहेत. आता आपण बघूया की मेन उद्देश काय आहे याचा. आता बघा, आता आपण काय बघणार आहोत की खेलो इंडिया गेम्स कोणत्या उद्देशाने नेमकं चालू करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही हे 12 जे आहेत, ह्या 12 गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, तर आपण आता एक एक करून त्या बघून, मी पुन्हा सांगते, आपण 6च्या 6 गेम्स एकत्र घेणार आहोत. त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे 6च्या 6 गेम्स आपण घेणार आहोत ना, त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे आणि होणारच आहे तो मोठा. पण तुम्हाला हे सगळं व्यवस्थित एकाच व्हिडिओमध्ये कळून जाईल. तर बघा काय आहे, प्लेइंग फील्ड डेव्हलपमेंट. म्हणजे ज्या काही खेळाच्या जागा असतात त्या डेव्हलप करणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी. आता मी प्रत्येक गोष्ट नाही समजावून सांगणार तुम्हाला, पण आता एक एक गोष्ट, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये जरी तुम्हाला विचारलं आणि तुम्ही हे वाक्य वापरले तर नक्कीच एक्झामिनर इम्प्रेस होतो. ठीक आहे, मी काय म्हटलं, सगळ्या एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्लेइंग फील्ड डेव्हलपमेंट, नंतर कम्युनिटी कोचिंग डेव्हलपमेंट, नंतर बिल्ड स्टेट लेवल खेलो इंडिया सेंटर्स. ठीक आहे, स्टेट लेवलला पण खेलो इंडिया सेंटर्स उभारणे, नंतर ॲन्युअल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ज्या चालूच आहेत ज्या आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर टॅलेंट सर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, टॅलेंट सर्च म्हणजे काय? आपल्या देशात टॅलेंट सर्च करायचं आणि त्यांची डेव्हलपमेंट करायची. त्यांना वार्षिक पैसे पण देण्यात येणार आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. नंतर सेंट्रल अपग्रेड अँड युटिलाइज स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप करायचं. नंतर प्रोव्हाइड सपोर्ट टू नॅशनल रिजनल स्टेट अकॅडमीज. ठीक आहे, ज्या नॅशनल लेवलच्या, स्टेट लेवलच्या, रिजनल लेवलच्या अकॅडमी आहेत त्यांना पण काय करायचं? सपोर्ट प्रोव्हाइड करायचा. त्याच्यानंतर बघा, इन्क्रीज फिजिकल फिटनेस ऑफ स्कूल चिल्ड्रन. स्कूल गोईंग जे मुलं आहेत त्यांचा फिजिकल फिटनेस इन्क्रीज करायचा. नंतर स्पोर्ट्स फॉर वुमन. त्याच्यानंतर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स अमंग पॅरा ॲथलीट्स. त्याच्यानंतर आता इथे जे आहे ना स्पोर्ट्स फॉर वुमन, तर खेलो इंडिया अस्मिता गेम्स म्हणून पण आता रिसेंटमध्ये झाले. तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. अस्मिताचा फुल फॉर्म काय आहे ते याच्यात आपण कव्हर करणार नाही आहे, पण मग ह्या गोष्टी पण
लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स अमंग पॅरा ॲथलीट्स. बघा, पॅरा ॲथलीट्स म्हणजे म्हणजे जे काही स्टुडंट्स आहेत, पॅरा म्हणजे काय, जे अपंग दिव्यांग जे आहेत, तर दिव्यांगांसाठी पण जे खेळल्या जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी काय पॅरा ॲथलीट्स. त्याच्यानंतर बघा, स्पोर्ट्स ॲज अ टूल फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. स्पोर्ट्सचा आपण असा वापर कसा करू शकतो की शांततेसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी. आणि 12व प्रमोट रूरल अँड इंडिजिनस ट्रायबल गेम्स. ठीक आहे, किती सुंदर आहे. आता इंडिजिनस अँड ट्रायबल गेम्स ह्या पण गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. तर मल्लखांब, ह्या सगळ्या गोष्टी. आता ज्या काही इंडिजिनस आपल्या गेम्स आहेत किंवा रूरल गेम्स आहेत, ट्रायबल गेम्स आहेत, ह्या सगळ्यांची काय प्रमोट करायचं त्यांना. तर असं हे पिलर्स हे जे दिलेले आहेत 12, ह्या गोष्टी फार सुंदर दिलेल्या आहेत. तर ह्या थोड्या इन डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. बघा, आता आपण काय बघणार आहोत, खेलो इंडिया यूथ गेम्स सगळ्यात पहिले बघणार आहोत. बरं, खेलो इंडिया यूथ गेम्सच का मी सगळ्यात आधी म्हणते पहिले, तर खेलो इंडिया यूथ गेम्स हे सगळ्यात आधी स्टार्ट करण्यात आले. या सगळ्या गेम्समध्ये सगळ्यात आधी जे गेम स्टार्ट करण्यात आले ते कोणते होते, तर खेलो इंडिया यूथ गेम्स होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं काय आहे की दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे बरं याच्यात, तर याच्यात दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते जे गेम्स आहेत, जे यूथ गेम्स आहेत ते खेळल्या कुठे गेले, तर बिहारमध्ये. आणि सगळ्यात मेन काय आहे जे मला सांगायचं आहे, महाराष्ट्र याच्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता बघा, विंटर झाले, पॅरा, यूथ, बीच, वॉटर, युनिव्हर्सिटी, या सगळ्यांमध्ये वेगवेगळे राज्य प्रथम क्रमांकावर आहेत. त्यापैकी यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर मग तुम्ही ही गोष्ट लक्षात कशी ठेवणार की आपली महाराष्ट्राची यूथ कशी आहे. आपली महाराष्ट्राची यूथ आहे 1 नंबर. आपल्या महाराष्ट्राची यूथ आहे 1 नंबर. आता एक सांगते, आमच्या शेजारी एक बिल्डिंग आहे आणि तिथे त्या बिल्डिंगमध्ये ना काल रात्री मेहंदीचा कार्यक्रम होता आणि आज सकाळी पण काहीतरी कार्यक्रम आहे. त्यामुळे जर आवाज आला थोडासा गाण्यांचा वगैरे तर थोडंसं दुर्लक्ष करा. ठीक आहे, तरी मी दारं खिडक्या सगळे लावून बसलेली आहे. बघा, तर कळलं तुम्हाला. आता तुम्ही हे विसरायचं नाही. उद्या जर पेपरमध्ये प्रश्न आला की 2025 मध्ये विंटर गेम्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे किंवा बीच गेम्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, तर हे साफ चूक असणार आहे. साफ चूक. महाराष्ट्र कोणत्या गेम्समध्ये प्रथम क्रमांकावर आहे, यूथ गेम्समध्ये. मग मी तुम्हाला सांगितलं ना, महाराष्ट्राची यूथ कशी आहे, 1 नंबर यूथ आहे. मग त्याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार की यूथ गेम्स मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे, आता ते झाले कुठे, बिहारमध्ये. आता दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कोणते गेम्स कुठे झाले हे जर नीट लक्षात ठेवलं, त्याच्यावरून तुम्हाला त्याचे मॅस्कॉट म्हणजे शुभंकर लक्षात राहतील. तर आता मला वर्गात नेहमी मॅस्कॉट किंवा शुभंकर म्हणजे काय विचारला जातो, त्याचा अर्थ काय. आता हा आहे शुभंकर किंवा मॅस्कॉट. तर शुभंकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा सजीव किंवा व्यक्ती, वस्तू किंवा व्यक्ती की जी त्या गोष्टीसाठी अशी शुभ असते, ऑस्पिशियस असते. तर मग त्याला म्हणता शुभंकर. तर मग आता हे बिहारमध्ये झाले. आणि मी तुम्हाला काय म्हटलं की जर तुम्ही हे लक्षात ठेवाल की कोणते गेम्स कोणत्या ठिकाणी झाले, त्यावरून ते मॅस्कॉट तुमच्या लक्षात राहतील. तर बघा, हा जो आहे हा आहे गजसिंह. गजसिंह हे कसला मॅस्कॉट आहे, बिहारमध्ये झाले ना, बिहारमध्ये जे झाले त्याचा हा मॅस्कॉट आहे. आता बघा, मी काय करत असते, ऑफलाईन शिकवते ना, तेव्हा मी अशा इमेजेस टाकत असते आणि विद्यार्थ्यांनाच विचारते की सांगा तुम्हाला याच्यात काय काय दिसतंय. याला पिक्टोरियल जी मेमरी असते किंवा त्यामुळे आपल्या लक्षात राहतात. तर बघा, तर मग विद्यार्थ्यांना जेव्हा हे दिसतं ना, त्याच्यावरून त्यांची उत्तरे लगेच सुटतात. बघा, आता इथे काय आहे, थीम सॉन्ग किंवा हे लक्षात राहिलं, खेलो के रंग, खेल के रंग, बिहार के संग. तर मग बिहारमध्ये झाले आहेत आणि बिहारमध्ये झाले आहेत, मग त्याच्या थीम सॉन्गमध्ये पण काय असणार, बिहार असणार. खेल के रंग, बिहार के संग, बिहारचा मॅप आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो आहे हा गजसिंह. गजसिंह म्हणजे काय, तर तो गजसिंह जो आहे तिथली पाल डायनेस्टी होती, पाल राजवंशाच्या वारसावरून ते प्रेरित आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दुसरं यूथ गेम्सचं महत्त्वाचं काय आहे, तर यूथ गेम्समध्ये
सगळ्यात जास्त वेळा म्हणजे सलग तिसऱ्यांदा आणि तसं 5व्यांदा, सलग 3ऱ्यांदा आणि एकूणात 5व्यांदा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। बघा, जो शॉर्ट व्हिडिओ मी खेलो इंडिया यूथ गेम्सवर बनवला होता तो आपण बघू, म्हणजे मी बाकी जास्त बोलणार नाही, आपलं कमी वेळात संपून जाईल आणि मग आपण हे वाचून घेऊ, मग आपलं खेलो इंडिया यूथ गेम्स कंप्लीट होऊन जातील। ठीक आहे। नमस्कार, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं खेलो इंडिया बीच गेम्स जे पहिल्या क्रमांकाचे होते। मग आता आपण बघणार आहोत खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे। बीच गेम्स पहिल्या क्रमांकाचे होते, त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचे होते। आता बघणार आहोत बीच यूथ गेम्स। ठीक आहे, मी सांगितलं होतं बीच गेम्स मे महिन्यामध्ये झाले, ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, त्यालाच कोरिलेट करून लक्षात ठेवा की यूथ गेम्स पण मे महिन्यात झाले, पण यूथ गेम्स हे आधी झाले, त्याच्यानंतर झाले बीच गेम्स। राहतील लक्षात, मे महिन्यात दोन्ही हे गेम्स झालेले आहेत 2025 चे। बरं, जे यूथ गेम्स होते ते झाले कुठे, तर बिहारमध्ये झाले। मग थीम काय होती किंवा थीम सॉन्ग काय होतं, खेलो के रंग बिहार के संग, खेलो के रंग बिहार के संग हे थीम सॉन्ग होतं। शुभंकर म्हणजे मॅस्कॉट कोण होतं, तर गजसिंह। गजसिंह म्हणजे काय, हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस। ठीक आहे। त्यानंतर पदताल, बरं हे कितव्या क्रमांकाचे होते, तर हे होते एकूण 7व्या क्रमांकाचे। मग पहिले कधी झाले, 2018 मध्ये झाले। बघा, आत्ता पदतालिकेत कोण जिंकलेलं आहे, तर महाराष्ट्र। महाराष्ट्र 1 नंबर, हरियाणा 2 नंबर आणि राजस्थान 3 नंबर। आता एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे। नीट लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण याच्यातून पुढच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे। याच्यावरून काय कळतं की महाराष्ट्र जर 5व्यांदा जिंकला आहे, म्हणजे हरियाणा किती वेळा जिंकलं, 2दा जिंकलं, एकूण 7 वेळा झाली आहे ना, त्याच्यात 5 वेळा महाराष्ट्र जिंकला आणि 2दा हरियाणा जिंकला। मग हे लक्षात ठेवा, नेमकं हरियाणा कोणत्या साली जिंकला, तर पहिल्यांदा म्हणजे 2018 साली आणि 2021 साली। राहतील लक्षात, आणि बाकीचे सगळे वर्ष कोणते, महाराष्ट्राचे। पहिल्या कुठे झाल्या, दिल्लीमध्ये झाल्या। आता बघा, 2018 पासून 2025 मध्ये सलग वर्ष लक्षात ठेवायचे, स्किप कोणतं करणार ते लक्षात ठेवायचं, 2022चं स्किप करायचं। 2018, 19, 20, 21, 22 स्किप केलं, 23, 24, 25 झाले 7। अशा पद्धतीने खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 हे तर आपण लक्षात ठेवले, पण सोबत ओव्हरऑल त्याची काय जी हिस्ट्री होती आतापर्यंत, महाराष्ट्राची कामगिरी काय, हे सगळं आपण लक्षात ठेवलेलं आहे। धन्यवाद। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता वाचून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल। हे बघा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025, ठिकाण काय, बिहार। बिहारवरून लक्षात ठेवणार काय, खेल के रंग बिहार के संग। नंतर पाल डायनेस्टी जी होती त्याच्यावरून प्रेरित गजसिंह, त्यावरून तुम्हाला ते लक्षात राहील झालं। हत्तीची ताकद, सिंहाचे साहस। कालावधी सांगितला मी 4 ते 15 मे 2025। त्याच्यानंतर थीम गीत सांगितलं, खेलो के रंग बिहार के संग, कितव्या क्रमांकाची, 7व्या क्रमांकाची। त्या 7व्या क्रमांकामध्ये पण काय सांगितलं, सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि एकूणात 5व्यांदा, म्हणजे मग उरतात किती, 5 वेळा जर महाराष्ट्र जिंकला तर 2 वेळा हरियाणा जिंकलेला। ठीक आहे। क्रीडा प्रकार आहे 28, उद्घाटन नरेंद्र मोदीजींच्या हस्ते। अंतिम पदतालिका बघा, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान। महाराष्ट्राने एकूण किती पदकं जिंकली, 158, तर महाराष्ट्राचं ह्या गोष्टी लक्षात ठेवा थोड्या। नंतर महाराष्ट्राने या स्पर्धेत सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत पहिले स्थान पटकावले। महाराष्ट्राने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक 10 सुवर्ण पदक जिंकले। महाराष्ट्र पदक प्रमुख महादेव कसगावडे। आता ह्या ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहे ज्या मी त्या व्हिडिओमध्ये बोलली नाही आहे, नीट लक्षात ठेवा। महाराष्ट्र पदक प्रमुख महादेव कसगावडे। महाराष्ट्राने तब्बल 9 स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही यंदाच्या स्पर्धेमध्ये केला आहे। यंदाच्या स्पर्धेत प्रथम सेपक तक्रा या आशियाई खेळाला पदक स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 27 पैकी 22 क्रीडा प्रकारांमध्ये पदके पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली। आतापर्यंतची प्रथम राज्ये बघा, जे मी तुम्हाला सांगितलं काय, महाराष्ट्र 5 वेळा जिंकलाय। बघा, महाराष्ट्र 2019, 20, नंतर
23, 24, 25. बघा खूप सोपं आहे. मी काय म्हटलं, सलग तिसऱ्यांदा म्हणतीये मी, मग सलग तिसऱ्यांदा आता 25 आहे, म्हणजे 23, 24, 25 सलग तिसऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा. म्हणजे पूर्वी पण 2दा जिंकला आहे, म्हणजे 2च उरतात जेव्हा हरियाणा जिंकला आहे. म्हणजे उद्या जर युथ गेम्सवर प्रश्न विचारला की एकदा समजा मध्य प्रदेश जिंकला आहे किंवा दिल्ली जिंकला आहे, तर हे चुकीचं राहणार आहे. तुम्हाला एवढं माहिती पाहिजे, युथ गेम्समध्ये 2च राज्यांनी आतापर्यंत बाजी मारली आहे. कोण? महाराष्ट्र आणि हरियाणा. राहतील लक्षात. आणि हे तुम्हाला 2025चं नीट लक्षात ठेवायचं आहे. पहिले कधी झाले बघा, दिल्लीमध्ये झाले, 2018ला झाले. त्याच्यानंतर कोणतं वर्ष स्किप करायचं बघा, 2018, 19, 20, 21, 22, 2022 वर्ष स्किप करायचं, 23, 24 आणि 25. ठीक आहे. त्याच्यानंतर मग या ठिकाण कोणते? तर दिल्ली सगळ्यात आधी दिल्लीमध्ये झाले, त्याच्यातही पुणे दुसऱ्यांदा पुण्यामध्ये झाले. म्हणजे महाराष्ट्रात एकदा झालेले आहेत. अशा गोष्टी जरा लक्षात ठेवा. खेलो इंडिया युवा स्पर्धा सुरुवात 2018 आणि 17 ते 21 वयोगटात या स्पर्धा घेतल्या जातात. ठीक आहे. आणि 17 ते 21 वयोगटात या स्पर्धा घेतल्या जातात. नंतर उद्देश काय? तळागाळातील क्रीडा गुणवत्ता शोधणे, देशात क्रीडा संस्कृती रुजवणे, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांचे क्रीडा नैपुण्य ओळखणे. ठीक आहे. राहील तुमचं हे लक्षात. आता पुढे बघा, आता हे जे आहे, आता लगेच आपण हे पण बघून घेत जाऊ. आता युथ गेम्सचा चार्ट बघा. तुम्हाला हे कळतं, इथे मी महिना लिहिलाय, नाव, ठिकाण, क्रमांक, बोधचिन्ह, सुरुवात, प्रथम कोण आलं आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा. तर बघा, युथ गेम्स झाले कधी? मे महिन्यात. नंतर ठिकाण काय? बिहार. क्रमांक कितवा होता? 7वी. बोधचिन्ह गजसिंह. सुरुवात कधी झाली? 2018. प्रथम कोण आलं? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचा क्रमांक काय? पहिला. तर अशा पद्धतीने आपले कोणते गेम्स झाले आता? तर आता आपले झाले आहेत युथ गेम्स. आता आपण वळूया बीच गेम्स आणि वॉटर गेम्स कडे. आता बीच गेम्स आणि वॉटर गेम्स यांच्याकडेच का वळायचं आहे, बाकीचे का नाही? तर याच्यासाठी की बीच गेम्स आणि वॉटर गेम्स हे पहिल्यांदा झाले आहेत. बघा, मी इथे हा चार्ट का महत्त्वाचा आहे त्याचं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगते आहे. एकदा तुम्हाला सगळे गेम्स कळाले आणि जेव्हा तुम्ही ह्या चार्टला बघणार तेव्हा तुम्हाला लगेच कळणार, किंवा भविष्यातही तुम्हाला जर नवीन चार्ट बनवायचा असेल तर तुम्ही याचा आधार घेऊन नवीन चार्ट बनवू शकतात. म्हणून हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. बघा, तर बीच गेम्स, हे बघा इथे दिसते तुम्हाला बीच गेम्स आणि वॉटर गेम्स. इथे मी पहिल्याला काय केलंय? स्क्वेअर केलाय, म्हणजे हे महत्त्वाचे आहे. आणि इथे बघा, इथे महाराष्ट्र आणि इथे प्रथम क्रमांकाला स्क्वेअर केलंय लाल याच्याने, म्हणजे हे महत्त्वाचं आहे. तर आता आपण बघूया बीच गेम्स आणि वॉटर गेम्स, मग आपण बाकीच्या गेम्सकडे वळूया. तर बघा, बीच गेम्स आणि वॉटर गेम्स वर्ष 2025 मध्ये पहिल्यांदाच खेळण्यात आले. त्यामुळे आपल्याला सगळंच माहिती पाहिजे. त्यांचं रँकिंग काय आहे, नंतर कुठे झाले, नंतर त्यांचं बोधचिन्ह काय आहे. ठीक आहे. बघा, आता बघा, आता आपण काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत खेलो इंडिया बीच गेम्स. बीच गेम्स हे जे दिलेले आहेत हे आपण सगळे वाचूया, पण मला काय सांगायचं आहे ते आधी समजून घ्या. म्हणजे काय होईल, हे जेव्हा आपण वाचू ना तेव्हा आपल्याला सोपं जाईल. बघा काय सांगितलेलं आहे, खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, नंतर मणिपूर, महाराष्ट्र आणि नागालँड हे कसे, यांचा इम्पॉर्टन्स बघा. इथे काय दिलेलं आहे? तिघांना पण सुवर्ण पदक आहेत. तिघांना पण, ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे सांगितलं ना याच्यात, तिघांना पण सुवर्ण आहेत असं पहिल्यांदा झालं आहे. आणि मग जर तिघांना सुवर्ण आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, सर्वाधिक 20 पदकं कोणी जिंकली आहे? आपल्या महाराष्ट्राने. पण फक्त एक रौप्य पदकाची कमतरता होती, म्हणून आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर थांबावं लागलेलं आहे. ठीक आहे. तर मग हेच सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आधी आपण तो व्हिडिओ ऐकू आणि मग आपण पुढच्या लेक्चरकडे वळूया. नमस्कार. आपण खेलो इंडिया बीच गेम्स बघणार आहोत 2025चे. बरं, ते अतिशय महत्त्वाचे का आहेत? कारण ते पहिल्या क्रमांकाचे आहेत. त्यामुळे खेलो इंडिया बीच गेम्स हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. बरं, नेमके कुठे झाले? तर घोगला बीच कुठे आहे ते? दादरा नगर हवेली, दीव दमन या ठिकाणी घोगला बीच आहे. मे महिन्यात हे झालेले आहेत. मे महिन्यात झाले, लक्षात कसं ठेवायचं? बघा, मे महिना असतो, खूप उष्णता वाढलेली असते, म्हणून खेळण्यासाठी सगळेजण कुठे गेले? घोगला बीचवर गेले. दादरा नगर हवेली, दमन दीवच्या, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घोषवाक्य काय होतं? खेल के सितारे दीव के किनारे. खेल के सितारे दीव के किनारे हे घोषवाक्य होतं. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय?
तर समुद्र किनाऱ्यावरील जे काही खेळ आहे त्यांना प्रोत्साहन मिळावं हे त्याचं उद्दिष्ट आहे. बरं, जे काही मॅस्कॉट आहे म्हणजे शुभंकर कोण? तर पर्ल म्हणजे काय? डॉल्फिनवर आधारित ही थीम आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आता पदतालिका बघूया. पदतालिकेमध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा, मी ट्रिक्स सांगते. मनीचा महा नाग, मनी नावाची एक मुलगी आहे, तिचा महा म्हणजे मोठा, नाग कुठे? घोगला बीचवर किंवा दीवच्या बीचवर, असं लक्षात ठेवा. मनीचा मोठा नाग. बरं, याच्यात लक्षात कसं ठेवणार? मनी मणिपूर, महा महाराष्ट्र, नाग नागालँड. राहील का लक्षात? मनीचा मोठा नाग, मणिपूर, महाराष्ट्र आणि नागालँड. आता बघा, दुसरं एक काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे माहिती तुम्हाला? तिघही जे पहिले म्हणजे 1, 2, 3 नंबर प्रमाणे जे आहेत ना स्टेट्स, त्या तिघांनाही प्रत्येकी 5 सुवर्ण पदक मिळालेले आहेत. बघा, प्रत्येकी 5. मग महाराष्ट्राच्या बाबतीत वैशिष्ट्य काय आहे बघा, की सर्वाधिक 20 पदकं जिंकून पण फक्त 1 रौप्य पदक कमी मिळालं. त्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे किंवा त्याला उपविजेते पदावर त्याला समाधान मानावं लागलं. जर 1 रौप्य पदक असलं असतं तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला असता. कळलं तुम्हाला? प्रत्येकी 5-5-5 कोणी जिंकले? मणिपूर, महाराष्ट्र, नागालँड. आणि मग जे पहिल्या क्रमांकाचं आहे, मणिपूरला आहे 6 रौप्य आणि महाराष्ट्राला आहे 5 रौप्य. जर 1 रौप्य असलं असतं आपल्याकडे तर आपण प्रथम क्रमांकावर असलो असतो. ठीक आहे. आता एवढं समजलं तुम्हाला. आता पुढे मला काय सांगायचं आहे नीट समजून घ्या. आपण एकदा वाचूया. बरं, तुम्हाला मी ती जी थीम आहे, मी प्रत्येक थीम तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. तर ती जी थीम आहे ती काय आहे? डॉल्फिनवर आधारित थीम आहे ना. तर बघा खेलो इंडिया बीच गेम्स जी पर्ल, बघा इथे लिहिलंय पर्ल. आणि कोण आहे? हा डॉल्फिन आहे. उद्या समजा विचारलं पर्ल आहे पण मग तो काय आहे, कशावर आधारित थीम आहे? तर डॉल्फिनवर आधारित थीम आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. इथे लिहिलं पण आहे काय? दीव. बीच गेम्स 2025 दीव. नंतर खेल के सितारे, दीव के किनारे. या सगळ्या गोष्टी कळतायत तुम्हाला. आता आपण वाचून घेऊ म्हणजे मग आपल्याला म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. बघा, खेलो इंडिया बीच गेम्स पहिल्या क्रमांकाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला 100% माहितीच पाहिजे. कालावधी 19 मे ते 24 मे 2025. आता बघा, मी जरी तुम्हाला ते सगळे जे 6 कॅटेगरीमध्ये खेळल्या जातात ते जरी मी तुम्हाला सांगितले की आपण लक्षात ठेवताना की आपण बीचवर कधी जातो? विंटरमध्ये जातो असं सांगितलं ना, कारण उन्हाळ्यात आपल्याला तिथे दमट वातावरण असतं, त्यामुळे आपण उन्हाळ्यात जात नाही, मग विंटरमध्ये जातो असं मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलं. पण इथे बघा, खेलो इंडिया बीच गेम्सचं मे महिन्यात झाले हे सांगताना मी तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला खूप गरम होतंय, मग पाण्याच्या ठिकाणी जायचं आणि खेळायचं. मग हे कशासाठी सांगितलं की आपण मे महिन्यात जाणार आहे ना, म्हणजे मे महिन्यात हे गेम्स झाले आहेत ना, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि याच्यापूर्वी आपण काय बघितले? यूथ गेम्स बघितले ना, ते पण मे महिन्यातच झाले आहेत, बरोबर. तर मग हे लक्षात ठेवा की यूथ बीचवर गेले मे महिन्यात, किंवा आपण सगळे गेलो बीचवर गेलो मे महिन्यात खेळायला, एवढं लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात राहील बघा, यूथ बीच गेम्स मे महिन्यात झाले, राहील लक्षात. उद्या समजा आयोगाने क्रोनॉलॉजीच विचारली 2025च्या गेमची, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की नाही. तर मग त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, मॅडमने सांगितलं होतं आपण सगळे यूथ आहोत आणि आपण सगळे बीचवर गेलो, पण यूथ गेम्स आधी झालेले आहेत मे महिन्यात, त्याच्यानंतर बीच गेम्स झालेले आहेत मे महिन्यात दोघं पण यूथ आणि बीच गेम्स आपण खेळायला गेलो. आणि तिथे मग मनी नावाची मुलगी आहे, तिचा एक नाग तिथे त्यांना सापडला किंवा तो आला, महा मोठा होता तो, मग त्याच्यावरून मणिपूर, महाराष्ट्र, नागवरून नागालँड असे हे क्रमांक पण लक्षात ठेवायला सांगितले आहेत. बघा, पहिल्या क्रमांकाचे कालावधी 19 ते 24 मे 2025, ठिकाण घोगला बीच, दादरा नगर हवेली आणि दमण दीव. सहभागी खेळाडू 1350हून अधिक खेळाडू. खेलो इंडिया बॅनर खाली पहिल्यांदाच आयोजन. उद्दिष्ट समुद्र किनारी खेळांना प्रोत्साहन देणे. महाराष्ट्राचे 78 खेळाडू सहभागी. घोषणा,
खेल के सितारे, दीव के किनारे. मॅस्कॉट काय, पर्ल, डॉल्फिनवर आधारित थीम. अंतिम पदतालिका बघा, मणिपूर, महाराष्ट्र, नागालँड. हे मी तुम्हाला खूप समजावून सांगितलेलं आहे, आता वेळ घालवत नाही. पुढे बघा, सर्वाधिक 20 पदके जिंकूनही केवळ 1 रौप्य पदक कमी असल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर झालं, अशा पद्धतीने आपले आता कोणते बीच गेम्स सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण एकदा चार्ट थ्रू रिवाइज करून घेऊ. बघा, मे महिन्यात झाले बीच गेम्स. कुठे झाले? घोगला बीच, दादरा नगर हवेली, दमण दीव पहिल्यांदा झाले. डॉल्फिन, पर्ल, डॉल्फिन. तर लक्षात कसं ठेवायचं बघा, डॉल्फिन खूप माणसाळलेले असतात बरोबर, आणि ते असं लक्षात ठेवायचं की ते बीचवर पण आले आपल्यासोबत खेळायला, थोडेसे ते बीचवर पण यायचे, असं लक्षात ठेवा. हां, त्याच्यानंतर 2025मध्ये पहिल्यांदाच झालेले आहेत. कोण आहे? मणिपूर पहिल्यांदा आहे. हे एन आहे बरं का, महाराष्ट्र आणि मणिपूरमध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. हा एन आहे मणिपूर. आणि कितव्या क्रमांक म्हणजे महाराष्ट्राचा रँक कितवा आहे बघा. आणि ह्या दोन याच्यात आणि याच्यात नीट समजून घ्या. इथे काय दिलं आहे मी, हा कॉलम कसला आहे की प्रथम कोण आलेलं आहे, या सगळ्या याच्यात प्रथम कोण आहे. आणि हा कसला आहे, हा चार्ट कसला आहे, महाराष्ट्र कोणत्या कोणत्या गेम्समध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका. आता मी काय म्हटलं, बीच गेम्स बघतोय ना, त्याच्यात मणिपूर प्रथम क्रमांकावर आहे, पण महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 2ऱ्या क्रमांकावर आहे. राहील लक्षात. आता आपण पुढे जाऊया. पुढे आता आपण बघूया वॉटर गेम्स. वॉटर गेम्स पण आता लगेच का बघायचे, कारण ते कुठे झाले, वॉटर गेम्स झाले कुठे तर दल सरोवर. पण लक्षात का ठेवायचे, कारण पहिल्या क्रमांकाचे होते. पण आपण आधी काय बघून घेऊ, हिमालयन किंगफिशर. त्याचा जो मॅस्कॉट होता. आता हिमालयन किंगफिशर ॲक्च्युलीमध्ये आहे काय, तर एक पक्षी आहे बरं का तो. तर त्या पक्षी जर तुम्ही सर्च कराल ना, तर तो पक्षी दिसतो ना जसा तसाच हा बनवलेला आहे. तर बघा, हे बघा, हा जो पक्षी आहे ना, तुम्ही जर सर्च कराल ना हिमालयन किंगफिशर विषयी माहिती, तर तुम्हाला असाच पक्षी दिसेल. मग त्याच्यावर आधारित थीम आहे. आणि कुठे झालेत बघा, वेन्यू काय आहे, दाल लेक, श्रीनगर. आणि ऑगस्टमध्ये झालेले आहेत, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बरं ठीक आहे, आता हे काय आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत. हां, आपण आता पुढे बघूया. बघा, आपण आता बघूया खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025. बघा कितव्या क्रमांकाचे आहे, पहिल्या क्रमांकाचे आहे, त्यामुळे आपल्याला माहितीच पाहिजे. ठिकाण काय आहे, दल सरोवर, श्रीनगर, जम्मू काश्मीर. कालावधी 21 ते 23 ऑगस्ट. बघा नीट लक्षात ठेवा, आपण वॉटर स्पोर्ट्स बघत आहोत, अजून आपल्याला विंटर स्पोर्ट्स बघायचे आहेत. तर वॉटर स्पोर्ट्स जे ऑगस्टमध्ये झालेले आहेत ते आपण बघत आहोत. आणि त्याचा शुभंकर काय आहे, हिमालयन किंगफिशर. हिमालयन किंगफिशर हा त्याचा काय आहे, मॅस्कॉट आहे. घोषवाक्य काय आहे, दल लेक की शाम, खेल से बडे पहचान. नंतर बघा आयोजक काय आहे, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय. नंतर 5 वॉटर स्पोर्ट्सचा समावेश बघा, कायाकिंग आणि कॅनोईंग, रोईंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट. हे जे कायाकिंग आणि कॅनोईंग हे जरा नीट बघून घ्या कसे खेळल्या जातात, या दोघांमधला बेसिक फरक. ठीक आहे. पुढे बघा, अंतिम पदतालिकेमध्ये मध्य प्रदेश आहे कितव्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर. आणि महाराष्ट्र आहे 8व्या क्रमांकावर. ठीक आहे. आता हे जे आहेत ना की कोणत्या पहिल्या क्रमांकावर आहे काय ते मी तुम्हाला नंतर व्यवस्थित ट्रिक्सच्या स्वरूपात सांगते. पण आधी तुम्ही काय लक्षात ठेवणार की खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, 8व्या क्रमांकावर आहे. किंवा मग अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते मी, लक्षात कसं ठेवायचं. हे बघा, आता ही ट्रिक कशासाठी आहे आधी ते समजून घ्या. वॉटर स्पोर्ट्ससाठी आहे. हा आहे वॉटर लिहिताना आपण W असा लिहितो ना, मग किंवा मग आपली बादली कशी असते, अशी असते ना, बादली अशी असते ना, तर मग आपली बादली थोडी अशा पद्धतीची आहे. याच्यात पाणी भरतो ना, मग त्या वॉटरचं असं लक्षात ठेवा, वॉटर. मग जेव्हा आपण W आडवा करू, म्हणजे असा करू, असा केला, पाणी टाकायचं समजा, मग आपण बादली आडवी केली, मग ती जेव्हा आपण हा वॉटर कंप्लीट करू, W नीट कंप्लीट करू, तेव्हा त्याचा काय होतो, 8 होतो की नाही. मग त्याच्यावरून लक्षात ठेवणार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे. कळतंय तुम्हाला.
तर मग अशा पद्धतीने. बरं, हा W कसला आहे? वॉटरचा आहे. मी एवढं बादली वगैरे का सांगतेय? कारण तुम्ही विंटरसोबत कन्फ्युजन करून घ्यायला नको, कळतंय? त्यामुळे मी एवढी जीव तोडून सांगते आहे तुम्हाला की तुम्ही W जो मी वॉटरचा घेतला आहे, मग त्याच्यासाठी बादली कन्सिडर करा, त्याच्यात पाणी भरणार आहे. विंटरमध्ये सगळे आईस आणि स्नो गेम्स आहे, कळतं तुम्हाला? वॉटरमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या क्रमांकावर आहे. आणि याच्या निम्मा जेव्हा आपण करतो ना, 8च्या निम्मे 2, म्हणजे 8च्या निम्मे केले ना, तर 8च्या निम्मे डिव्हाइड केलं 2ने तर उत्तर येतं 4. मग 4 जो आहे ना, तर चौथा क्रमांक कशात आहे? चौथा क्रमांक आहे त्याचा कशात? तर विंटरमध्ये. आता मी ही ट्रिक कशासाठी सांगितली? कारण W वॉटरमध्ये पण आहे, W विंटरमध्ये पण आहे. W वॉटरचा W, विंटरचा W. मग 8वा क्रमांक कशात आहे? वॉटरमध्ये. आणि त्याच्या निम्मा केला की विंटरमध्ये चौथा क्रमांक आहे. कशाचा? महाराष्ट्राचा. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हां, आता आपण हे झालं तुमचं बघून. मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. कशात? वॉटर स्पोर्ट्समध्ये. आता जर तुम्हाला मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे हे लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होत असेल तर लक्षात कसं ठेवायचं की मध्य प्रदेश लँडलॉक्ड स्टेट आहे ना, आजूबाजूला काही सरोवर वगैरे, सरोवर म्हणजे हे म्हणायचं आहे मला, सागर किनारा वगैरे आहे का? नाही आहे ना, पाण्याचा काही संबंधच येत नाही आजूबाजूला, जसं आपल्याला समुद्र किनारा लागून आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा महाराष्ट्र मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. हे जस्ट ट्रिकसाठी सांगते, ठीक आहे? ट्रिक म्हणून. मग मध्य प्रदेश वॉटर गेम्समध्ये प्रथम क्रमांकावर आहे, हे जरा तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपले वॉटर गेम्स पण आता झालेले आहेत. आपण आपल्या चार्टमधून कंप्लीट करून घेऊ. बघा, चार्टमध्ये काय आता बघणार आहोत आपण, हे बघा. वॉटर गेम्स ऑगस्टमध्ये झाले. कुठे झाले? दल सरोवर, श्रीनगर, जम्मू काश्मीर. पहिल्या क्रमांकाचे होते त्यामुळे माहिती पाहिजे. हिमालयन किंगफिशर मॅस्कॉट 2025 मध्ये पहिल्यांदा झाले. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? MP. आणि महाराष्ट्र आहे 8व्या क्रमांकावर. राहतंय लक्षात? आता पुढे आता आपण बघून घेऊ थोडक्यात काय युनिव्हर्सिटी गेम्स. युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहेत नोव्हेंबरमध्ये, म्हणजे अजून पेंडिंग आहेत, ठीक आहे? मग युनिव्हर्सिटी गेम सगळ्यात शेवटी 2025 मध्ये झालेले. नंतर कुठे होणार आहेत? जयपूर राजस्थानमध्ये त्याची तयारी चालू आहे. आणि कितव्या क्रमांकाचे आहे? 5व्या क्रमांकाचे. आता त्याचं मॅस्कॉट काय आहे? बघा, खम्मगणी. आता बघा, जयपूर राजस्थान, हा शब्द कुठे आहे? खम्मगणी वापरला जातो, राजस्थानमध्येच वापरला जातो. मग याच्यावरून तुम्हाला खम्मागणी आणि खम्मा आणि गणी काय आहे तर ते उंट आहेत. उंट मी तुम्हाला दाखवते. जसं पर्ल काय होता? पर्ल एक डॉल्फिन होता ना, तसंच खम्मागणी काय आहे? खम्मागणी आहे उंट. मी तुम्हाला दाखवते, हे बघा, दिसतंय? हा आहे खम्मा आणि ही आहे गणी. आता याचा अर्थ काय होतो? जे आपण कधी कधी ग्रीटिंग्स किंवा वेलकम करतो, पाहुण्यांना हॅलो म्हणतो, तसंच याला राजस्थानमध्ये खम्मा गणी म्हणजे वेलकम, हॅलो म्हणजे खम्मा आणि गणी असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे? हे आहे खम्मा आणि गणी. पण ते कशावर प्रेरित आहे? तर उंट जो स्टेट ॲनिमल आहे त्यांचा. झालं तर एवढं लक्षात राहील. आणि 2020 मध्ये स्टार्ट झाले आणि इथला कॉलम मी पेंडिंग ठेवलेला आहे. इथे तुम्हाला स्वतःचं फुलफिल करून घ्यावं लागेल की कशात हे प्रथम आहे आणि महाराष्ट्राचा रँक काय आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण इथे जे मी शेवटी दिलं आहे ना, युथ गेम्स, बीच गेम्स आणि वॉटर गेम्सचे घोषवाक्य, थीम सॉन्ग इथे मी लिहून दिलेले आहेत. आता आपल्या याच्यातले बघा काय काय झाले. युथ झाले, बीच झाले, वॉटर झाले, युनिव्हर्सिटी झाले. आता फक्त 2च राहिले. 2 मध्ये बघा आता आपल्याला बघायचे आहे विंटर गेम्स. विंटर गेम्स आता आपण बघून घेऊ. आणि मला एक तुम्हाला सांगायचं आहे, अगदी म्हणजे तुम्ही जेवढं मला बघत असाल, जे कोणी मला खूप जुन्या म्हणजे आधीपासून फॉलो करते त्यांना माहिती, मी आत्तापर्यंत माझ्या एकाही व्हिडिओमध्ये हे म्हटलेलं नाही प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी कधी म्हणणार पण नाही, ठीक आहे? पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जर ते म्हणत नाही आहे ना, पण मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की कृपया व्हिडिओ काही इतके महत्त्वाचे असतात. कधी कधी लोक इतका संकुचित विचार करतात ना, त्यांना असं वाटतं
मॅडमचा व्हिडिओ बघून त्यांचा व्ह्यू का वाढवायचा? पण तुम्ही ना इतका संकुचित विचार केला ना कधी आयुष्यात, तुमची जन्मात कधीच प्रगती होणार नाही. 100% काळ्या दगडावरची रेघ आहे. जर तुम्ही दुसऱ्याची प्रगती होईल किंवा दुसऱ्याला आपल्यामुळे काय फायदा होईल हा विचार करून जर तुम्ही बघत नसाल ना व्हिडिओ, हे तुमच्या पायावर तुम्ही मोठी कुऱ्हाड टाकलेली आहे. कारण मला माहिती आहे मी काय करते आहे आणि मी कशा पद्धतीने याच्यासाठी प्रिपेअर करते आहे. मी त्या दिवशी पण ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलं, मी शक्यतो देत नाही स्वतःहून कधीच माझ्या व्हिडिओच्या लिंक, कारण नको वाटतं मला. पण कधी कधी वाटतं अरे हे इतकं महत्त्वाचं आहे, फक्त ह्या गोष्टीमुळे मुलं वंचित नको राहायला. आता जर हेच मी ऑफलाईनला शिकवायला गेले, मला 1.5-2 तास कुठे नाही गेले शिकवायला. आत्ताचा पण व्हिडिओ मी इतका फास्टमध्ये घेते आहे, पण एक तुम्ही बघतायत ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येत आहेत. पुन्हा याच्यात बेनिफिट काय आहे, सगळे तुम्हाला लक्षात राहत आहे. एकदा तुम्ही हे सगळं बाजूलाच ठेवून द्या आणि स्वतःचं स्वतः करून बघा, मग तुम्हाला कळेल की किती एफर्ट्स लागतात आणि सगळं हे लक्षात ठेवण्यासाठी किती एफर्ट्स लागतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला माझी आयुष्यात ही विनंती आहे की जिथे तुम्ही हा विचार कराल ना की आपल्या फक्त एखाद्या बघण्याने एखाद्याचा व्ह्यू वाढेल, तर तुम्ही मोठा कुऱ्हाड टाकताय स्वतःच्या पायावर. त्याच्यानंतर तुम्हाला हे कळेल की मी इतकं जीव तोडून का सांगते आहे, कारण मला माहिती आहे मी हे गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी किती कष्ट घेते आहे आणि तुम्हाला समजावून कसं सांगते आहे. ठीक आहे, त्यामुळे बघणं न बघणं तुमचा पार्ट आहे. मी तर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पण, आणि ऑनलाईनचे तर तुम्ही विद्यार्थी माझे बघतातच. ठीक आहे, बघा पुढे मला सांगायचं काय आहे, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा ह्या 2 फेजमध्ये पार पडलेल्या आहेत, 1 जानेवारी आणि 1 मार्चमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर हिवाळी क्रीडा स्पर्धा अर्थात कुठे होणार, त्या बर्फ जिथे असेल त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यातही तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवणार, आईस स्पोर्ट्स आणि स्नो स्पोर्ट्स. ठीक आहे, आईस आणि स्नोमध्ये दोघांमध्ये फरक काय असतो, आईस हा कडक असतो आणि स्नो हा भुसभुशीत असतो. याच्यात एकूण क्रीडा प्रकार किती आहेत, 6 आहेत. ठीक आहे, 6चं डिव्हायडेशन कसं आहे तर 2 आणि 4. ठीक आहे, 2 आणि 4 असं त्याचं डिव्हायडेशन आहे. तर बघा हे लक्षात कसं ठेवायचं, तर आईस स्पोर्ट्स जे आहे ना ते 2 पद्धतीने खेळले गेले, म्हणजे आईस स्केटिंग आणि आईस हॉकी आय थिंक असे आहे, आणि बाकीचे 4 जे स्नो स्पोर्ट्स आहे अशा पद्धतीने 4 कॅटेगरीमध्ये खेळण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आता पुढे लक्षात ठेवा की हां, आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू दे, मला ऑफलाईनला पण काही स्टुडंटने मागितला होता, पण मी द्यायची पद्धत नाही आहे नंबर, पण तरी सगळ्यांना सांगते आहे मी. आता ह्या व्हिडिओच्या खाली पण लिंक देते, ज्यांना कोणाला माझा नंबर हवा असेल त्यांनी त्या व्हिडिओत मी दिलेली आहे, त्या व्हिडिओचे सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे किंवा त्याच्यात जे मी सांगितलं आहे. आणि जरी तुम्ही मला मेसेज नाही केला, माझ्या संपर्कात नाही आले तरी चालेल, पण ज्यांना कोणाला हवं असेल त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. असं नाही की तुम्ही मला मेसेजेस करा, माझ्याशी बोलाच, असं अजिबात नाही आहे. फक्त काहींची रिक्वायरमेंट असते, खूप दिवसांपासून मागायचे माझ्याकडे, त्यामुळे मी माझा एक नंबर अवेलेबल करून दिला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ऑफलाईन आणि ऑनलाईन कोणालाही हवा असेल तर तुम्ही नक्कीच गरज पडेल तेव्हा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त ह्या गोष्टी फॉलो करा ज्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. बघा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025, ठिकाण लेह लडाख हे पहिल्या फेजमध्ये आणि गुलमर्ग जम्मू काश्मीर हे दुसऱ्या फेजमध्ये 2 टप्प्यात पार पडल्या. बघा, 23 ते 27 जानेवारी हा पहिला टप्पा लेह लडाख, दुसरा टप्पा 9 ते 12 मार्च 2025 गुलमर्ग जम्मू काश्मीर. क्रमांक कितवा आहे, 5वा आहे. बोध चिन्ह आहे शिन ए शे. शिन ए शे म्हणजे काय, हिम तेंदुआ. हा जो दिसतोय क्यूटचा हा आहे स्नो लिओपर्ड. हा काय आहे, लडाखचा स्टेट ॲनिमल आहे. लडाख आणि हिमाचल प्रदेशचा तो स्टेट ॲनिमल आहे. आणि हाच काय आहे, हा आहे मॅस्कॉट. त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाची आहे, 5व्या क्रमांकाची. बोध चिन्ह आहे शिन ए शे. सुरुवात कधी झाली, 2020ला. त्याच्यानंतर पदतालिकेत बघा कोण आहे प्रथम क्रमांकावर, सेना दल आहे. आणि महाराष्ट्र आहे 4थ्या क्रमांकावर. मी हे तुम्हाला सांगितलं वॉटर आणि विंटर स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्राचा रँक कसा लक्षात ठेवायचा, पण याच्यात सेना दल प्रथम क्रमांकावर आहे. कसं लक्षात ठेवायचं ते बघा, की आता बघा पहिले 3 जे आहेत बर्फाळी प्रदेशच प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे पहिले 3. त्याच्यानंतर 4था क्रमांक महाराष्ट्राचा आहे. तो लक्षात कसं ठेवणार बघा, जे बर्फात राहणारे आहेत त्यांना तर आईस म्हणजे ही ट्रिक आहे बरं का, नाही तो वेगळा अर्थ घ्या. जे कोणी बर्फात राहतात त्यांना यूज टू झालेलं असतं, मग त्यांना ते सराईत असू शकतं खेळण्यात.
त्यांच्यापेक्षाही सराईत कोण असतं? आपलं सेनादल, आपली जी आर्मी असते, कारण त्याच्यात युद्ध कौशल्य पण त्यांचं झालेलं असतं, युद्ध लढू शकतात. मग त्यांच्या दृष्टीने खेळणं तर बाय हात का खेळ आहे. मग त्याच्यामुळे विंटर गेम्समध्ये पहिलं कोण? सेनादल, दुसरं कोण? हिमाचल प्रदेश, तिसरं कोण? लडाख, आणि चौथा महाराष्ट्र. दुसरं हिमाचल प्रदेश आहे, नीट लक्षात ठेवा. तिसरं लडाख आहे, लडाखमध्ये झाल्या पण तरी लडाख तिसऱ्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा. सेनादल प्रथम क्रमांकावर, हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर लडाख, आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपले हिवाळी स्पर्धा पण झालेल्या आहेत. आता आपण त्याचा चार्ट बघून घेऊ. बघा आता तुम्हाला इथे दिसेल. महिना जानेवारी मार्चमध्ये झाला. नाव विंटर गेम्स. ठिकाण कुठे? लेह लडाख गुलमर्ग जम्मू काश्मीर. क्रमांक कितवा? 5वा. बोधचिन्ह काय? शिंद. सुरुवात कधीपासून झाली? 2020 पासून. प्रथम कोण आहे? सेनादल. महाराष्ट्राचा क्रमांक काय आहे? 4था. ठीक आहे, आता आपले शेवटचं राहिलं आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स. ते आपण बघून घेऊ. इथे आपण बघू. बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला खेलो इंडिया पॅरा गेम्स ज्या न्यू दिल्लीला झाले आहेत ते आपण बघूया. तर न्यू दिल्लीला झाल्या, आणि मग हे जे आहे, ही आहे चिमणी. ही आहे चिमणी, जिचं नाव आहे उज्ज्वला. आणि ही काय आहे? तर जम्मू काश्मीरचा स्टेट बर्ड आहे. जम्मू काश्मीरचा ही कोण आहे? स्टेट बर्ड आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की न्यू दिल्लीमध्ये पॅरा गेम्स झाले. आणि हाऊस स्पॅरो ही आहे एकदम स्मार्ट चिमणी, जिचं नाव आहे उज्ज्वला. आणि बघा इथे दिसते तुम्हाला सेकंड खेलो इंडिया पॅरा गेम्स, हे सेकंड टाईपचे आहे, त्यामुळे हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. हे कळतंय ना? युथ गेम सगळ्यात जास्त 7व्या क्रमांकाचे होते. पहिल्या क्रमांकाचे वॉटर आणि बीच गेम्स होते. सेकंड क्रमांकाचे कोणते आहे? पॅरा गेम्स आहे. राहील लक्षात. आता आपण बघून घेऊ खेलो इंडिया पॅरा गेम्स. बघा कालावधी काय? 20 ते 27 मार्च 2025. बरं, हे पुस्तक कोणतं आहे तुम्ही विचारत असाल तर आदरणीय देवा जाधवर सरांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स बघतो आहे. क्रमांक दुसरे आहेत, त्यामुळे हे माहिती पाहिजे. ठिकाण नवी दिल्ली. सहभागी ॲथलीट 1300. क्रीडा प्रकार 6. मॅस्कॉट काय? तर उज्ज्वला. घरट्यात चिमणीवर आधारित जिद्दीचे प्रतीक रक्षा निखिल खडसे यांनी तयार केले. खेलो इंडिया पॅरा गेम्स हा खेलो इंडिया मोहिमेचा भाग असून तो पॅरा क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी व प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केला जातो. अंतिम पद्धत तालिकेत बघा हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे. नंतर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र आहे 5व्या क्रमांकावर. आता हे लक्षात कसे ठेवायचे एकदा बघा. महाराष्ट्र पॅरा गेम्समध्ये 5व्या क्रमांकावर आहे. पॅराचा प आणि पॅराचा प आणि 5व्याचा प याच्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असं नीट लक्षात ठेवा. कळतंय ना? मी महाराष्ट्राचं रँकिंग तुम्हाला सांगितलं कसं लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपले. बरं, आता आपण चार्टमध्ये एकदा बघून घेऊ. बघा पॅरा गेम्स मार्चमध्ये झाले. न्यू दिल्लीला. क्रमांक दुसरे मॅस्कॉट उज्ज्वला. आणि 2023 मध्ये पहिल्यांदा खेळण्यात आले. हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र आहे 5व्या क्रमांकावर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे सगळे आता कंप्लीट झालेले आहेत. आता मला तुम्हाला एक दाखवायचं काय आहे की ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, आता हे एकदा बघून घ्या. आपण एक एक व्हिडिओ बघून घेऊ त्याच्यावरचा की महाराष्ट्राचा क्रमांक लक्षात कसा ठेवायचा, कशात काय आहे. एकदा मी सांगते तुम्हाला, याच्यावरून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की लक्षात कसं ठेवायचं. तो व्हिडिओ तुमच्या नीट डोक्यात जाईल. मी काय सांगितलं होतं? युथ गेम्समध्ये काय? महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. मग काय सांगितले ट्रिक? महाराष्ट्राची युथ कशी आहे? 1 नंबर आहे, 1 नंबर. त्याच्यानंतर आता हा इकडचा नका बघू, फक्त एवढंच बघा मी काय सांगते ते. त्याच्यानंतर मी काय सांगितलं? वॉटर गेम्स. वॉटर गेम्समध्ये काय सांगितलं? डब्ल्यू, वॉटर भरायचं आहे ना, डब्ल्यू. मग तो डब्ल्यू पाणी टाकायचं आहे. आता बादली आडवी केली, मग तोच डब्ल्यू जर कंप्लीट केला त्याचा होतो 8 आणि 8च्या निम्मे होता 4, जो डब्ल्यूसाठी स्ट्रिक आहे. मग विंटर गेम्समध्ये 4. त्याच्यानंतर पॅराचा प आणि 5व्याचा प. महाराष्ट्र पॅरा गेम्समध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आणि बीच गेम्सची ट्रिकच सांगितली आहे. बीच गेम्समध्ये 2nd क्रमांकावर आहे. तर ह्या पद्धतीने आपण एक एक गोष्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रथम क्रमांकावर कोण कोण आहे याची एक ट्रिक आहे. सुरुवात कोणाची कधीपासून झाली याची एक ट्रिक आहे.
बोधचिन्ह मी ऑलरेडी तुम्हाला सगळं शिकवलं आहे, पण तरी ते छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, बोधचिन्ह पण कसे लक्षात ठेवायचे ते आहे, त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाच्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या, आणि समजा हा कधी सिक्वेन्स विचारला आयोगाने तर आपल्याला हेही माहिती पाहिजे. तर बघा, खेलो इंडिया तुम्ही माझ्या यूट्यूबला जाल तेव्हा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाल तेव्हा खेलो इंडिया जे गेम्स आहेत ना त्याच्यावर मी सेपरेट प्लेलिस्ट बनवली आहे. ह्या 6 लेक्चर व्यतिरिक्त अजून 2 लेक्चर जे मी तुम्हाला दाखवले जे ते ह्या प्लेलिस्टमध्ये नाही आहे, ते मंथली प्लेलिस्टमध्ये आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ काहीही करून मला 1 तासात संपवायचा होता, त्याच्यासाठी मी एवढी फास्ट बोलती आहे. ऑफलाईनला तर मला अजून वेळ लागला असता. तर बघा, म्हणून हा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे, तर नीट मन लावून करा. तर आता आपण एक एक व्हिडिओ बघून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. नमस्कार, खेलो इंडिया गेम्स या सिरीज मधील आज आपलं 1-2 मिनिट फक्त. आता स्टार्ट करते. पुढचं लेक्चर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की वर्ष 2025 मध्ये जे काही खेलो इंडिया गेम्स खेळले गेले तर त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅस्कॉट म्हणजे शुभंकर किंवा बोधचिन्ह काय होतं तर आपण हे व्यवस्थित बघणार आहोत. पण हे चिन्ह जर तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक काय माहिती पाहिजे की कोणता गेम कोणत्या राज्यात किंवा कोणत्या सिटीमध्ये खेळण्यात आला. तर ते जेव्हा तुम्ही नीट लक्षात ठेवाल तर तुमचे हे मॅस्कॉट किंवा शुभंकर किंवा बोधचिन्ह अगदी सहजगत पाठ होतील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. बघा, विंटर्स गेम जे होते, विंटर गेम्स हिवाळी स्पर्धा त्या झाल्या कुठे, लेह लडाख जम्मू काश्मीरमध्ये. तर मग लडाखचं स्टेट ॲनिमल काय आहे तर स्नो लिओपर्ड. तर मग हिम तेंदुआ ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, तर स्नो लिओपर्ड हेच त्याचं काय आहे, मॅस्कॉट आहे. पण त्याला एक नाव दिलेलं आहे. मग नाव काय आहे, शिन ए शे किंवा शिन ए शान असं त्याचं नाव आहे. मग मॅस्कॉट काय झाला विंटर गेम्सचा, शिन ए शा जो एक हिम तेंदुआ आहे किंवा स्नो लिओपर्ड आहे. एक पार्ट झालं. त्याच्यानंतर बघा, पॅरा गेम्स जे न्यू दिल्लीमध्ये झाले त्याचं बोधचिन्ह काय आहे तर हाऊस स्पॅरो जे स्टेट बर्ड आहे दिल्लीचं. मग हाऊस स्पॅरो मग तीच त्याची बोधचिन्ह आहे. पण मग त्या हाऊस स्पॅरोला नाव काय दिलं आहे, उज्ज्वला. ठीक आहे, हे एक लक्षात राहील. त्याच्यानंतर आपण बघूया आता जे बिहारमध्ये झालेले कोणते गेम्स, युथ गेम्स ज्याच्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता त्याचं काय आहे तर गजसिंह. तर हे जे गजसिंह आहे ही जी पाल डायनेस्टी होती त्याच्यावर प्रेरित म्हणजे त्याच्या राजवंशाच्या वारसावर प्रेरित हे काय आहे गजसिंह हे बोधचिन्ह आहे जे बिहारमध्ये झाले होते. ठीक आहे, गज म्हणजे काय, सिंह. गज म्हणजे हत्ती आणि सिंह म्हणजे सिंह. मग याचा अर्थ काय होतो, हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस. त्याच्यानंतर आता एक राहता युनिव्हर्सिटी गेम्स, ते होणार आहे राजस्थानमध्ये. ते कसे लक्षात ठेवायचे आपण बघा, म्हणतो राजस्थानमध्ये खम्मागणी म्हणजे आपण जे हॅलो म्हणतो, वेलकम करतो, तर त्यांच्या भाषेत खम्मागणी म्हणतात. आणि खम्मा आणि घनी हे त्याचं काय आहे, मॅस्कॉट आहे. मग ते कसे लक्षात ठेवणार की तिथला जो उंट हा त्यांचा स्टेट ॲनिमल आहे, मग त्याच्यावरून प्रेरित ती थीम आहे खम्मा घनी. त्याच्यानंतर आपले राहतात बीच गेम्स आणि वॉटर गेम्स. बीच गेम्सची थीम आहे पर्ल ही एक डॉल्फिन आहे, डॉल्फिनवर आधारित थीम आहे. आणि त्याच्यानंतर कोणते येतात, वॉटर गेम्स, त्याची थीम काय आहे किंवा बोधचिन्ह काय आहे तर हिमालयन किंगफिशर. हे सगळे तुम्ही बघून घ्या, तुमचे अगदी सहजगता लक्षात राहतील. धन्यवाद. नमस्कार, खेलो इंडिया गेम्स या सिरीज मधील आज आपलं पुढचं लेक्चर आहे. तरी आज आपण काय बघणार आहोत की खेलो इंडिया गेम्स जे 6 पद्धतीने खेळल्या जातात तर वर्ष 2025 मध्ये ह्या प्रत्येक गेम्स मध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे हे आपण बघणार आहोत. आपण ऑलरेडी या सगळ्या गेम्स मध्ये महाराष्ट्राचं रँकिंग कितवं आहे हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. पण आज आपण काय बघणार आहोत की प्रत्येक या खेळामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानावर आहे. तर सगळ्यात आधी हे बघा, महाराष्ट्र कोणत्या खेळात अव्वल आहे ते युथ गेम्स जे बिहारमध्ये झालेले युथ गेम्स त्याच्यात महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे. मी ट्रिक काय सांगितली होती की आपल्या महाराष्ट्राची युथ कशी आहे, 1 नंबर आहे. मग त्यावरून लक्षात ठेवणार की युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्य 1 क्रमांकावर. त्याच्यानंतर सगळ्यात प्रथम खेळले गेलेले 2025 मध्ये ते कोणते होते, बीच गेम्स आणि कोणते तर वॉटर
गेम्स, बीच गेम्स आणि वॉटर गेम्स ह्याच्यातलं रँकिंग आपल्याला माहितीच पाहिजे. इव्हन त्या दोन्ही जे खेळ आहे ते तुम्हाला इन डेप्थ माहिती पाहिजे. तर बघा, बीच गेम्समध्ये मणिपूर प्रथम क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यात फक्त बीच गेम्स कव्हर केलेले आहेत. तो व्हिडिओ जा, तुम्हाला ते सगळं पाठ होऊन जाईल. बीच गेम्समध्ये मणिपूर प्रथम क्रमांकावर आहे. वॉटर गेम्स पण पहिल्यांदा 2025 मध्ये खेळण्यात आले. त्यामध्ये MP प्रथम आहे. लक्षात कसं ठेवणार, वॉटर लिहिताना W जेव्हा काढतो तो W सरळ केला तर त्याचा M होतो. मग त्या M वरून MP लक्षात ठेवायचं. पण मी W कशाचा घेतला आहे, विंटरचा नाही घेतलेला, वॉटर गेम्सचा घेतलेला आहे. आता आपण पुढे बघणार आहोत कोणते, तर विंटर गेम्स. विंटर गेम्स मध्ये बघा ते झाले कुठे होते, तर लेह लडाख जम्मू काश्मीर मध्ये, गुलमर्ग जम्मू काश्मीर मध्ये कोणते विंटर गेम्स झालेले. तर विंटर गेम्स मध्ये सेनादल प्रथम क्रमांकावर आहे. ते कसं लक्षात ठेवणार, तर बघा बर्फाच्या ठिकाणी, उच्च ठिकाणी जास्त सराव करण्याचा, काम करण्याचा, धैर्याने म्हणजे जे काही युद्ध लढल्या जातात या सगळ्या गोष्टींमध्ये कोण तोंड देते, या सगळ्या गोष्टींना माहीर कोण आहे या सगळ्यामध्ये, अर्थात कोण, आर्मी, सेनादल. तर मग त्यामुळे ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं की सेनादल तिथे प्रथम क्रमांकावर आहे. कुठे, तर विंटर गेम्स मध्ये. त्याच्यानंतर उरतात पॅरा गेम्स. पॅरा गेम्स मध्ये हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे. आणि जे अजून झालेले नाहीयेत कोणते युनिव्हर्सिटी गेम्स, तर त्याचं रँकिंग बाकी राहतंय. तर बाकी हे सगळे आपले पाठ होतात. बघा, युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र प्रथम, बीच गेम्स मध्ये मणिपूर प्रथम, नंतर वॉटर गेम्स मध्ये MP प्रथम, पॅरा गेम्स मध्ये हरियाणा प्रथम, विंटर गेम्स मध्ये सेना दल प्रथम, आणि युनिव्हर्सिटी गेम्स जे अजून व्हायचे आहेत त्याचं रँकिंग तुम्हाला नंतर लक्षात ठेवावं लागेल. धन्यवाद. नमस्कार. खेलो इंडिया गेम्स या सिरीज मधील आज आपला चौथा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर जे काही 6 पद्धतीने खेलो इंडिया गेम्स खेळल्या जातात, मग ते नेमके कोणत्या वर्षी स्टार्ट करण्यात आलेले आहेत. मी 2 पद्धतीने सांगते. एक तर अशा स्टुडंटला सांगते जी ज्यांना लक्षात ठेवायलाच त्रास होतो आणि पाठ होत नाहीये, तर अशा स्टुडंटने काय करायचं, एकदम पहिले स्टार्टिंगला जे स्टार्ट झालेले आहेत, फॉर एक्झाम्पल युथ गेम जे सगळ्यात आधी स्टार्ट झालेले आहेत, ते काय नावाने स्टार्ट झाले होते, तर स्कूल गेम्स या नावाने स्टार्ट झालेले होते. त्यांचं नाव बदलून युथ गेम्स करण्यात आलं. ते सगळ्यात आधी म्हणजे कधी 2018ला स्टार्ट करण्यात आले. आणि नंतर मग बाकीचे कोणते जे रिसेंट मध्ये स्टार्ट करण्यात आले, तर रिसेंट मध्ये जे 2025 मध्ये स्टार्ट करण्यात आले ते कोणते होते, तर ते होते बीच गेम्स आणि वॉटर गेम्स 2025 चे. ऍटलिस्ट एवढे जरी लक्षात राहिले आणि भविष्यात प्रश्न आला तर इलिमिनेशन मेथड वापरून आपण कसं ना काहीहून उत्तरापर्यंत पोहोचतो. हे झालं, कळलं तुम्हाला कोणी कशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता दुसरी मेथड सांगते की हे तर लक्षात राहील. सगळ्यात पहिले युथ गेम्स चालू झाले 2018, रिसेंट मध्ये 2025 चे बीच गेम्स, वॉटर गेम्स. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, एक तर जे युथ गेम्स चालू झाले होते, आपल्याला आपण जेव्हा स्टडी करतो आपल्याला हे आठवतं, अरे युथ गेम्स नंतर आपण युनिव्हर्सिटी गेम्सचा अभ्यास करायला लागलो होतो. म्हणजे युथ गेम्स नंतर जे युनिव्हर्सिटी गेम्स त्याच्यानंतर चालू झालेले, युथ नंतर युनिव्हर्सिटी गेम्स चालू झालेले, मग ते 2020 मध्ये. ठीक आहे, युथ गेम्स 2018, युनिव्हर्सिटी गेम्स 2020, आणि त्याच्यासोबतच युनिव्हर्सिटी गेम्स ज्या वर्षी सुरू झाले त्यासोबतच विंटर गेम्स पण सुरू झाले, असं लक्षात ठेवा. आणि मग उरतात फक्त कोण, पॅरा गेम्स सुरू झाले 2023 मध्ये. राहतील का लक्षात, बघा मी एकदा रिपीट करते. युथ गेम्स सुरू झाले 2018, त्याच्यानंतर मी सांगितलं रिसेंटचे तरी लक्षात ठेवा 2025 मध्ये, ते कोणते, बीच गेम्स आणि वॉटर गेम्स. युथ गेम्स नंतर स्टार्ट झालेले कोणते होते, तर युनिव्हर्सिटी गेम्स, ते सुरू झाले 2020. मग 2020 ला अजून कोणता गेम सुरू झाला, विंटर गेम्स. आणि मग एक उरतो पॅरा गेम्स, ते कधी स्टार्ट झाले, तर 2023 मध्ये. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी नीट लक्षात राहतात. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि अजून एक सांगते, तुम्हाला जर हे समजायलाही अवघड जात असेल ना, तर हे व्हिडिओ मी जेव्हा चालवते ना, तेव्हा तुम्हाला जेव्हा मी हा PDF चार्ट देईल ना, तर तो तुम्ही सोबत ठेवा. तुमच्या लगेच सगळ्यात सोपं म्हणजे लक्षात राहून जाईल. म्हणजे मग जे मी काय बोलतेय ना त्याच्यावर तुम्ही इकडे नजर फिरवायची की मी काय सांगते आहे, म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने लक्षात राहील. नमस्कार. खेलो इंडिया गेम्स या सिरीज मधील आज आपला 3रा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज काय बघणार आहोत, जे काही 6 कॅटेगरीमध्ये किंवा 6 प्रकारात
जे खेलो इंडिया गेम्स खेळले गेले त्यामध्ये कोणता स्पोर्ट्स कितव्या क्रमांकाचा होता. स्पोर्ट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी गेम्स कितव्या क्रमांकाचे होते, युथ गेम्स कितव्या क्रमांकाचे होते, हे आपण बघणार आहोत. बघा, लक्षात कसं ठेवायचं सांगत जाते आणि हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या पण आहेत. लक्षात ठेवा, या 6 कॅटेगरीमध्ये सगळ्यात पहिले 2025 मध्ये सगळ्यात पहिले खेळले गेलेले गेम्स कोणते आहेत? बीच गेम्स आणि वॉटर गेम्स. ठीक आहे, हे लक्षातच ठेवा. बीच गेम्स आणि वॉटर गेम्स हे पहिल्यांदा 2025 मध्ये खेळले गेले. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जे युथ गेम्स होते, युथ गेम्स खेळले गेलेले आहेत. म्हणजे कितव्या क्रमांकाचे होते? तर ते होते 7व्या क्रमांकाचे. माहिती का पाहिजे? कारण त्याच्यात आपला महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे ते पण माहितीच पाहिजे. बघा, महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूणात 5व्यांदा युथ गेम्स मध्ये कितव्या क्रमांकावर आहे? पहिल्या क्रमांकावर आहे. मग एकूण 7 वेळा खेळले गेले हे कळालं तुम्हाला. त्याच्यापैकी 5 वेळा तर महाराष्ट्रच आहे 1 क्रमांकावर. मग दुसरा 2 वेळा कोण जिंकलेला आहे? तर हरियाणा जिंकलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा 5व्या क्रमांकाचे कोणते कोणते आहेत? तर युनिव्हर्सिटी गेम्स आणि विंटर गेम्स. एक तेवढं लक्षात राहील. आणि शेवटचं राहतं पॅरा गेम्स. ते कितव्या क्रमांकाचे आहे? तर 2ऱ्या क्रमांकाचे आहे. एकदा रिपीट करते, नीट लक्षात ठेवा. लक्षात कसं ठेवायचं? पहिल्या क्रमांकाचे कोणते? बीच गेम्स, वॉटर गेम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर युथ गेम्स लक्षात ठेवायचे 7व्या क्रमांकाचे. का? तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवणार 5व्या क्रमांकाचे कोणते? विंटर गेम्स आणि युनिव्हर्सिटी गेम्स. आणि नंतर पॅरा गेम्स 2ऱ्या क्रमांकाचे आहे. बघा, हे सगळं लक्षात कसं राहत जातं? जेव्हा तुम्ही पहिल्या व्हिडिओ पासून सिक्वेन्स लावून जेव्हा इथपर्यंत याल ना, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ नीट समजेल. कारण एक फ्लो बसतो. मी प्रत्येकाच्यात वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिक्स सांगत असते. एकदा तुम्हाला ते माइंडला सवय झाली की मॅडम पहिल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं, आता ही गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवायची आहे, तर तुमचं खूप सोप्या पद्धतीने लक्षात राहील. त्यामुळे लक्षात नाही राहिलं तर पहिल्यापासून पुन्हा आता लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एक लॉंग व्हिडिओ येणार आहे, पण आपण ह्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून पण हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता अवघड वाटू शकतं, तर जेव्हा तुम्ही सगळं व्यवस्थित बघाल, एकदा माइंडमध्ये फिक्स होईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. धन्यवाद. नमस्कार. आपण जे खेलो इंडिया गेम्सवर जी सिरीज स्टार्ट केली आहे त्यामधला आज आपला 2रा व्हिडिओ आहे. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं की जे खेलो इंडिया गेम्स आहे, जे टोटल 6 प्रकारात खेळले जातात, ते लक्षात कसे ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर 2025 मध्ये सगळ्यात पहिले जे गेम खेळले गेले ते कोणते आहेत हे एक सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्राचं रँकिंग तुम्ही या 6 कॅटेगरीमध्ये जे 6 खेळ खेळले गेले खेलो इंडियामध्ये ते महाराष्ट्राचं रँकिंग कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलं आहे. तर आज आपण काय बघणार आहोत की जे खेलो इंडिया गेम्स आहे ते कोणत्या कोणत्या सिटीमध्ये खेळले गेले हे आपल्याला नीट बघायचं आहे. आणि हे सगळे महत्त्वाचे आहे. बघा, लक्षात कसं ठेवायचं, ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती की तुम्ही काय लक्षात ठेवणार की हे जे गेम्स आहेत हे नेमके कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये खेळल्या जातात याची मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं ते सांगितलं. त्याच पद्धतीने आता आपण पुढे पुढे जाऊया. बघा, युथ गेम्स आणि युनिव्हर्सिटी गेम्स. युथ गेम्स बघा, युथ गेम्स झाले बिहारमध्ये. युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहे जयपूर राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर बघा, बीच गेम्स आणि वॉटर गेम्स जे पहिल्यांदा झालेले आहेत. बीच गेम्स कुठे झाले तर घोकला बीच, दादरा नगर हवेली, दीव दमण. ते लक्षातच पाहिजे कारण ते फर्स्ट टाइम झाले. त्याच्यानंतर वॉटर गेम्स कुठे झाले? दल लेक, दल सरोवर, श्रीनगर, जम्मू काश्मीर. हे दोन्ही लक्षातच पाहिजे. ऍक्च्युली सगळेच लक्षात पाहिजे, पण हे 2 पहिल्यांदा खेळले गेले त्यामुळे हे लक्षात पाहिजे. त्याच्यानंतर आपण वळूया कोणत्या तर विंटर गेम्स. विंटर गेम्स 2 फेजमध्ये झाले. 2 फेज, एक जानेवारीतली एक मार्च मधली. जी पहिली झाली ती झाली लेह लडाखमध्ये आणि दुसरी फेज जी मार्चमध्ये होती ती गुलमर्ग जम्मू काश्मीरमध्ये हे झालं. आणि जे शेवटचे आहे पॅरा गेम्स झाले न्यू दिल्लीमध्ये. तर म्हणजे हे जे 6 कॅटेगरीमध्ये जे खेळ खेळले जातात हे सगळे आपल्याला त्यांचं सगळं माहितीच पाहिजे. तर याच्यासाठी ही सिरीज आहे जी आपण हळूहळू प्रत्येक गोष्ट उलगड. नमस्कार. ज्या पद्धतीने आपण युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईटवर शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून एक न्यू सिरीज स्टार्ट केली आहे, त्याच पद्धतीने आपण खेलो इंडिया गेम्स जे वेगवेगळ्या पद्धतीने होतात त्यावर एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे.
बघा, तर त्याच्यातला आज आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यामध्ये आज आपण काय पाठ करणार आहोत की जे काही वर्ष 2025 मध्ये जे काही खेलो इंडिया गेम्स झालेले आहेत ते आपल्याला आधी पाठ करायचे आहे. बघा, पाठ कसे करायचे आधी मी सांगते, नंतर तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे ते सांगते. बघा, कोणते कोणते आहेत. यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स, वॉटर गेम्स, विंटर गेम्स आणि त्यानंतर पॅरा गेम्स. किती झाले? 6. याच्यातले एक म्हणजे युनिव्हर्सिटी गेम्स हे नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आज आहे 9 नोव्हेंबर 2025 आणि ते अजून व्हायचे आहेत. ठीक आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते गेम्स होणार आहेत. बाकीच्या 5 स्पर्धा झालेल्या आहेत. तर बघा, आता पाठ कसे करायचे. यूथ असतात ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण घेतात, बरोबर. त्याच्यावरून लक्षात ठेवा, यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स. त्याच्यानंतर जिथे वॉटर असतं तिथेच बीच असतो, मग त्याच्यावरून लक्षात ठेवणार वॉटर गेम्स आणि बीच गेम्स राहतील, हे लक्षात. त्याच्यानंतर बीचेसवर आपण मोस्ट ऑफ टाइम फिरायला कधी जातो? मोस्ट ऑफ टाइम उन्हाळ्यात जात नाही, कारण तिथे दमट हवामान असतं, तिथे अजून गरम होईल. मग कधी जातो? हिवाळ्यात जातो. मग त्यावरून काय लक्षात ठेवणार? विंटर गेम्स एक राहील आणि आता एक शेवटचं राहील की पॅरा गेम्स. असे तुमचे 6 जे खेलो इंडिया गेम्स आहे हे व्यवस्थित लक्षात राहतात. त्यानंतर याच्यात आता महाराष्ट्राचं रँकिंग किती आहे वर्ष 2025 मध्ये हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, जे नवीन पहिल्यांदाच ह्या वर्ष 2025 मध्ये जे स्टार्ट झालेले आहेत ते कोणते आहे? बीच गेम्स, वॉटर गेम्स. त्यामुळे रँकिंग पण नीट लक्षात ठेवा. बीच गेम्सचं आहे महाराष्ट्राचं रँकिंग 2nd. लक्षात कसं ठेवणार? अल्फाबेट ए नंतर बी येतो, बी 2nd नंबरला आहे, त्यावरून लक्षात ठेवा महाराष्ट्र 2nd नंबरला. त्याच्यानंतर लक्षात ठेवा वॉटरचा डब्ल्यू लिहितो. डब्ल्यू जर तो आडवा केला आणि तो कंप्लीट केला तर त्याचा 8 होतो, म्हणून वॉटर गेम्स 8. पण वॉटरचा डब्ल्यू आणि विंटरचा डब्ल्यू एकमेकांसोबत कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. वॉटर गेम्समध्ये 8वा क्रमांक, त्याचा निम्मा विंटर गेम्समध्ये 4था क्रमांक. नंतर यूथमध्ये आहे 1ला क्रमांक. महाराष्ट्राची यूथ कशी आहे? 1 नंबर आहे. यूथ गेम्समध्ये 1ला क्रमांक आणि 1 राहतो. पॅरा गेम्समध्ये 5वा क्रमांक. पॅराचा प आणि 5व्याचा प अशा पद्धतीने हे सगळे आपले सिक्वेन्सने लक्षात राहतात. हळूहळू आपण कुठे झाल्यात, नंतर मॅस्कॉट काय होते, फर्स्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ नक्कीच मोठा झालेला आहे. आणि मी पुन्हा सांगते, हा व्हिडिओ जर अजून विस्तृत स्वरूपात करायचा असला असता हा नक्कीच 2 तासात गेला असता, पण मी खूप घाईघाईत केलेला आहे. तर तुम्ही कंटाळा न करता व्यवस्थित बघा, किंवा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम फेस होतील ना तेव्हा तुम्हाला कळेल या व्हिडिओचं महत्त्व. ठीक आहे. आणि ऑफलाईनला तर 100% मला 2 तास लागले असते, कारण नाही समजलं की मला तिथे थांबावं लागतं, विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, त्यांची भीती घालवावी लागते, तेव्हा त्यांना त्या गोष्टी कळतात. तर मग ह्या व्हिडिओचं महत्त्व समजून घ्या आणि अडलं तर पुन्हा ते बघा. ठीक आहे, मी PDF पण तुम्हाला प्रोव्हाइड करून देते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.